मॉर्निंग गाईज. ॲक्च्युली मॉर्निंग नाही, आफ्टरनून झाली आणि आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. 11:30 वाजल्यात. डोसा खायचा प्लॅन आहे. आलो आहे गाईज डोसा खायला आणि तुम्ही बघू शकता माझे डोळे एक्स्ट्रीम सुजल्यात, कारण काल रात्री आम्ही किती वाजेपर्यंत 1:30-2 वाजेपर्यंत काकण पिक्चर बघतो. कंटिन्यू रडत होत्या मॅडम कंटिन्यू. पिक्चर सुरू झाल्यापासून पिक्चर संपेपर्यंत कंटिन्यू मॅडमचं रडलं चालू होतं. प्रत्येक सीनला, प्रत्येक इमोशनल सीनला इमोशनल मॅडम. इमोशनल सीन म्हणजे एकतर यार होतं इमोशनल, म्हणजे तो पिक्चरच आहे इमोशनल होण्यासारखा. ज्याच्यामध्ये म्हणजे असं वाटतं की तो पिक्चर बनवलायच लोक रडण्यासाठी. आणि पण छान होता, त्याच्यामुळं जरा सकाळी उशिरा उठलो. संडे म्हणजे एन्जॉय करावं छान. तरी असं नाही की पहिल्यांदा बघतोय पिक्चर. मला वाटतं आपण दुसऱ्यांदा बघतो ना. दुसऱ्यांदा एकत्र पाहतो आम्ही. अगोदर पण एकत्र म्हणजे दुसऱ्यांदाच दोघं पण सोबत पाहतोय पिक्चर. आणि काल रात्री रडले, पण अजून सकाळी उठल्यापासून आता 11-11:30 वाजल्यात तरी पण डोळे असेच आहेत. तुम्ही पाहिलाय का? तुम्ही पाहिलाय का काकण? आणि पाहिला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स काय होता मला सांगा कमेंटमध्ये. आणि हो, जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही नक्की बघा. यूट्यूबवरती फ्रीमध्येच अवेलेबल आहे. मराठीमध्ये तरी आम्ही आलोय डोसा खायला. परत वाटलं काका बनवत आहेत डोसे. काय करतात काका नक्की काय? आणि आम्ही ऑर्डर दिलेला आहे चीज मैसूर मसाला डोसा आणि त्यासोबत एक साधा डोसा. कारण की आम्ही तीच मैसूर डोस्याची भाजी 2 डोस्यावर खाणार आणि पैसे वाचवणार. लई सुंदर दिसतोय. चला पटकन हां. मी वेट करत होते, बघत होते मी की नक्की काय करतो. खातोय का चारतोय? खाल्ला असता तर मग समजणे वाले को इशारा. कॉफी मस्तपैकी काही पोट भरून डोसा खाल्ला आणि म्हटलं थोडंसं वॉकला जावं, कारण वातावरण छान होतं. मग शेजारीच आमच्या घराच्या शेजारी इतकं सुंदर गार्डन आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर गार्डन आहे. त्या गार्डनला गेलो, थोडंसं चाललो आणि आलो घरी. तर गाईज आम्ही गार्डनमध्ये चालत होतो आणि आम्हाला एक छोटीशी खारुताई दिसली. खूप सुंदर होती ती. अगोदर आम्ही व्हिडिओ काढायच्या आधी जवळ येत होती, पण व्हिडिओ काढायला लागल्यानंतर लांबून पळायला लागली. आणि धनराजला पहिल्यापासूनच खूप प्राण्यांबद्दल प्रेम आहे, त्याला असं आवडतं. त्याला अशी खूप इच्छा होती मैत्री करायची, पण जमलं नाही. तर आता माघारी आले बागेतून नाश्ता करून आणि येताना आणली लस्सी. मस्त घरात जाऊन लस्सी पिणार.